नमस्कार. ज्यावेळेस भाजीला काहीच नसेल तेव्हा पटकन करता येणारा पदार्थ म्हणजे सांडगे. चला तर मग आज सांडगे बनवूया. तर इथे सुरुवातीला मोठी कढई घेतलेली आहे. तर डाळी घेण्यासाठी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला चणा डाळ 1 वाटी घेतली, मसूर डाळ 1 वाटी घेतली, मूग डाळ 1 वाटी घेतली आणि उडीद डाळसुद्धा 1 वाटी घेतलेली आहे. मात्र तुरीची डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे इथे मी. तुरीची डाळ ही शिजण्यासाठी थोडी हार्ड असते म्हणून. तर सुरुवातीला या सगळ्या डाळी स्वच्छ 2दा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. कारण डाळी स्टोअर करण्यासाठी पावडर लावलेली असते. तर त्यासाठी या डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि या डाळी 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत. तर पाहता इथे डाळी चांगल्या फुगलेल्या आहेत, म्हणजेच डाळ चांगली भिजलेली आहे. तर ही डाळ आपल्याला ओबडधोबड मिक्सरमध्येच वाटून घ्यायची आहे. तर ही अशी सांडग्यांची रेसिपी एकटीलासुद्धा करता येणारी आहे आणि पटकन तयार होते. तर हे पाहताय, हे अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर इथे आलं घेतलेलं आहे, लसूण आहे आणि जिरं आहे. तर ते खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण घातल्यामुळे सांडग्यांना खमंग वास येतो. तर हा मसाला आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. तर तुम्हाला चॅनलवरील बाकीच्या रेसिपीज कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे तिखट आणि मीठ घालताना प्रमाणातच घालायचं आहे, कारण आपण भाजी बनवताना सुद्धा तिखट आणि मीठ घालत असतो, म्हणून प्रमाणातच आपल्याला इथे तिखट घालायचं आहे. इथे एव्हरेस्टचं तिखा लालचं मिरची पावडर घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे. त्यामुळे खमंग वास येतो सांडग्यांना आणि सांडग्यांना कलर येण्यासाठी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहताय, हे या पद्धतीने हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर सुरुवातीला सांडगे पाडताना हात ओला करून घ्यायचा आहे. तर काटेदार, एकदम छोटे आणि एकसारखे सांडगे आपल्याला पाडून घ्यायचे आहे. पाहता याच प्रकारे असे मी सगळे सांडगे करून घेतले. तर हे असे सांडगे तयार झालेले आहेत. तर यासाठी मी 3 ते 4 दिवस या सांडग्यांना ऊन दिलेलं आहे. एकदम काटेदार आणि कडक आणि कुरकुरीत हे सांडगे तयार झालेले आहेत. पाहत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.